अब मैं सोच रहा हूँ भोजपुरी में करना है क्या मराठी में वो भी. मित्रांनो नमस्कार. दिवस 29वा आपल्या डेली ब्लॉगिंगचा चॅलेंज आता हळूहळू पूर्ण होत आलेला आहे. आजच्या रेसिपीमध्ये आहे डाळ भात, भाजी कारल्याची आणि सफेद वाटाण्याची भाजी. आज ही एक केकची ऑर्डर आली, तुमच्याबरोबर फोटो शेअर करत आहे. त्याचबरोबर शॉपला आलो पिझ्झेरियाला तर एक पनीर 65ची ऑर्डर चाललेली, तर त्याचं एक क्लिक घेतलं. आज लवकर गेलो कंपनीमध्ये. कंपनी नाश्त्याला आज मस्तपैकी गरम गरम वडापाव होते, त्याचबरोबर चटणी होती, मिरची होती. तर मस्तपैकी वडापाव खाल्ला तिकडे आणि तिकडून आलो पुन्हा एकदा पिझ्झेरियाला आलो. त्यावेळेला मोमोज, फ्राईड मोमोजची एक ऑर्डर चाललेली आणि आज संध्याकाळच्या वेळेला नाश्त्यामध्ये मी सॅलड खाल्लं, लेट्यूस, टोमॅटो. आज आमच्या 2 रील आलेल्या आहेत मित्रांनो यूट्यूबला. एक सुतळी बॉम्ब पनीरची आहे आणि एक पफची आहे पोटॅटो. आज रात्रीचं जेवण मी पिझ्झेरियालाच केलं, घरी काय गेलेलो नाही आहे. तर घरातून टिफिन पाठवलेला, त्यामध्ये होतं भात, डाळ, भाजी होती आणि चपाती होती. तर आज पिझ्झेरियामध्येच जेवण केलं. संध्याकाळची गर्दी आज जास्त होती. आज सॅटर्डे आहे, त्यामुळे सॅटर्डे आणि संडेला साधारणतः गर्दी असतेच बऱ्याचपैकी. जेवण करून घेतलं, कस्टमर चालूच होते. संध्याकाळची वेळ होत चाललेली आहे, हळूहळू शांतता आहे. 2 पिझ्झा आणि सँडविचची ऑर्डर एक रेडी झालेली आहे. 1 kg का 1000 जाएगा क्या? किसका? ये वाले केक का. ये वाले केक का 1 kg हो जाएगा, 900 में हो जाएगा. 900 रेगुलर फ्लेवर कोई भी. हाँ ले लेना. क्या हुआ? ये 1.5 kg में चाहिए उनको. 1.5 kg में. 1.5 kg में ऊपर सोया हुआ है ना ये. चॉकलेट उधर. ये हो जाएगा 1800 बोल देना. देखना कितना है. कौन सा फ्लेवर चाहिए? बटर स्ट्रॉबेरी चाहिए. ठीक है 1800 बोल देना. 1600 तो ले लेंगे. ही एक मशरूम चॉपर राईसची ऑर्डर आलेली. तर मस्तपैकी संध्याकाळी थंडीची वेळ आहे आणि मशरूम राईसवरती चॉपरची मशरूमची ग्रेव्ही वरतून टाकलेली. छानपैकी एक हा आयटम फार सुंदर लागतो खाण्यासाठी. तर ही एक डायनिंगची ऑर्डर होती संध्याकाळची. भेटत आहे. तुझ्याकडनं काही कॉन्टेंटची अपेक्षा करू काय मी? एक दिन अनिल का ड्यूएट सॉन्ग करना है. अब मैं सोच रहा हूँ भोजपुरी में करना है क्या मराठी में वो भी. मित्रांनो आज गर्दी जास्त होती, त्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटून नवीन काहीतरी घेऊन. बाय बाय.